आजच्या सोशल मीडियाच्या अत्याधुनिक युगात नात्यांमध्ये दुरावा वाढतो आहे. बाहेरची नाती लांब गेलीतच, पण घरातील आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकी अशा जवळच्या नात्यांमध्ये देखील अंतर वाढताना दिसत आहे. शालेय वयातच या नात्यांमधील जाण कायम राहण्यासाठी सिद्धगिरी मठाच्या विद्याचेतना विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शाळांमधून माता-पिता पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो. राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय बुद्रुक या ठिकाणी देखील हा सोहळा आयोजित केला गेला होता. परशुराम विद्या मंदिर आणि कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीच्या पटांगणामध्ये हा सोहळा संपन्न झाला. यानंतर या नात्यांना जोपासणाऱ्या उपक्रमाने भारावलेल्या उपस्थित विद्यार्थी आणि पालकांच्या या भावनिक प्रतिक्रिया. नमस्ते, मी दीपक परेड बोलतोय. मी आज ह्या कार्यक्रमाला आलो होतो. पाद्यपूजनाचा कार्यक्रम खरोखर चांगला उत्कृष्ट होता आणि आज विशेष म्हणजे आज माझा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी माझ्या मुलगीकडून मला जी भेट मिळाली ती मी कधी आयुष्यभर विसरू शकणार नाही. इथून पुढे भरपूर माझे वाढदिवस होतील, पण हा वाढदिवस माझ्या कायम स्मरणात राहील. त्यासाठी मी शाळेचा, परत कन्हेरी मठाचा, सर्वांचा ऋणी राहील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आजच्या पाद्यपूजन सोहळ्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. आपल्या जन्मापासूनच आपल्यासोबत 2 घट्ट नाती जोडल्या जातात, त्या म्हणजे आई बाबा. आई बाबा या 2 शब्दात आपले सारे विश्व सामावलेले आहे. आई जी आपले डोळे मिटूपर्यंत प्रेम करते आणि डोळ्यात प्रेम असूनही न दाखवणारा म्हणजे बाबा. आई बाबा यांची माहिती 2 शब्दात सांगणे खूप कठीण आहे. आ म्हणजे आत्मा व ई म्हणजे ईश्वर. जाता एवढेच म्हणतो, स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जग. की सगळे पूर्ण विश्व ते नाही तर आपला काही उपयोग नाही. बंगला, गाडी, ऐपत या सगळ्यांची आई बाबा समोर काही किंमत नाही. धन्यवाद. वर्षा आनंदा शिंदे आज ग्रामपंचायत राशिवडे ग्रामपंचायतमध्ये काडसिद्धेश्वर महाराज आणि
कन्या विद्या मंदिर आणि परशुराम विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जो पाद्यपूजनाचा कार्यक्रम घेतला तर तो अतिशय मनाला भावणारा होता. कारण आज धावपळीच्या युगामध्ये मुलांना आईवडिलांचं प्रेम हे पाहिजे तितकं मिळत नाही. पण त्या निमित्तानं मला असं बोलावंसं वाटतं की आज प्रत्येकजण सर्व्हिसला असणारे व्यक्तीही कारण मुलांच्या भावना जपण्यासाठी आज आईवडील इथं उपस्थित राहिले आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. मला असं वाटतं की मुलांनी खूप मोठं व्हावं पण आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडिलांना आणि आपल्याला संस्कार करणाऱ्या शिक्षकांना कधीही विसरू नये. कारण आज ते आहेत म्हणून आज आपण ह्या समाजामध्ये उद्योग येथे सिद्धगिरी मठाच्या वतीनं तो पाद्यपालचा कार्यक्रम जो झाला या कार्यक्रम अतिशय चांगला आणि उत्कृष्ट असा झालेला आहे. या ठिकाणी बरेचसे पालक येऊन जमले, कधी जमणार नाही ते त्यांनी जमवून दाखवलं, घडवून दाखवलं आणि अशा प्रकारचा कारण एक अभिमानास्पद असं वाटला. आणि असे वेळोवेळी असे कार्यक्रम घडत पाल्य आणि मुलांच्या मुलांना नातं काय आहे हे समाजाला समजावण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी हा चांगला कार्यक्रम झाला. मी पहिलं राष्ट्रीय कामांचा त्यांनी तुम्हाला धन्यवाद देतो. ते काळ सिद्धेश्वर महाराज यांनी जे कार्यक्रम ठेवला ते अतिशय चांगला ठेवला व आपल्या ग्रामीण भागामधली मुलं मुली शहरी भागाकडे जातात त्यामुळे हे कार्यक्रम घेतल्यामुळं बराच फरक पडणार आहे आणि आपल्या मुलींनी चांगला कार्यक्रम झाला. धन्यवाद. आईवडिलांचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण पहिला गुरु जर कोण असेल तर ते आईवडील आहेत. आपल्या आयुष्याला उंची आणि दिशा देण्याचं काम प्रामाणिकपणे करणारे ते आहेत. त्यांना कोणत्याही पद्धतीने त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. कारण आई गर्भामध्ये 9 महिने आपल्याला सांभाळत असताना कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ न करता सातत्यानं आपलं आयुष्य संपेपर्यंत त्याग करणारी व्यक्ती म्हणजे आई आहे. स्वतःच्या इच्छाने आकांक्षा मारून स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आयुष्यामध्ये घडवणारा बाप आहे आणि आई बापाचं महत्त्व पटवून देणारा हा कार्यक्रम आहे. मी काळसिद्धेश्वर महाराजांच्या संपूर्ण टीमला तसेच कन्या विद्या मंदिर व परशुराम विद्या मंदिर आणि ग्रामपंचायत राष्ट्रपतीला पालकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.